नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव आणि पुसेगावच्या रिंग रोडचा विषय मार्गी लावणार, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची ग्वाही, ऊस वाहतुकीमुळे होणारे अपघात टळणार। कोरेगाव आणि पुसेगावमध्ये ऊस वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन लवकरच दोन्ही शहरांसाठी रिंग रोड प्रकल्प हाती घेण्यात येईल। स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी त्यासाठी मदतीची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली। पुसेगाव तालुका खटाव येथील सद्गुरू परमपूज्य श्री सेवागिरी महाराज वार्षिक रथोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर दुपारी 11:15 वाजता पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी पुसेगाव आणि कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडी आणि ऊस वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांविषयी भाष्य केले। पत्रकारांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले होते। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे हे कोरेगावचे लोकप्रतिनिधी आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांना बरोबर घेऊन याबाबत लवकरात लवकर मार्ग काढला जाईल। सार्वजनिक बांधकाम विभाग यासाठी सकारात्मक आहे। स्थानिक नागरिकांची सुरक्षितता या विषयाला प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात काम करण्याला सुरुवात आम्ही सगळ्यांनीच केली आहे आणि नक्कीच आज ज्या जबाबदाऱ्या राज्यामध्ये मंत्री म्हणून माझ्यावर दिल्यात, या जबाबदारीच्या माध्यमातून आणि माझ्या विभागाच्या माध्यमातून या देवस्थान आणि पुसेगाव गावासाठी जे काही सुविधा देता येईल तो प्रयत्न माझा राहील। थोडंफार आता जी चर्चा झाली की रिंग रोडच्या बद्दल काहीतरी निर्णय झाला पाहिजे, कारण त्यासाठी पण मी महेश दादा आणि आम्ही प्रयत्नशील राहू। माझी विनंती हीच आहे की ग्रामस्थांनी पण आम्हाला सहकार्याची भूमिका घ्यावी, कारण नुसतं म्हणजे एकतर्फी काम होऊ शकत नाही। सर्वांनी सहकार्य केलं तर स्पीडनं हे काम होऊ शकतं आणि नक्कीच महेश दादांबरोबर दादांच्या मार्गदर्शनाखाली आमदार म्हणून ते इथं काम करतात, त्यामुळे त्यांना बरोबर घेऊन हा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर आम्ही संपवू। कोरेगाव मध्ये सुद्धा जी होणारी कोंडी ती कारखान्याची जी ऊस वाहतूक चालू होती त्याच्यातनं जास्त होती, त्याच्यासाठी पण काही मार्ग म्हणजे योग्य काय पर्याय काढता येतात का, त्याच्यासाठी काही वेगळे उपाय करता येतात का, हा थोडाफार अभ्यास करून त्यावर नक्की निर्णय घेऊ। कारण कालच मला वाटतं एक बातमी होती की ते ऊसाच्या वाहतुकीमुळं मुलीचा काहीतरी ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला किंवा असं जे आहे, पण नक्कीच महेश दादांना बरोबर घेऊन कोरेगावच्या पण वाहतूक कोंडीवर आम्ही मार्ग काढू। सार्वजनिक बांधकाम विभाग ह्यात लागेल ती मदत नक्की करू। मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांनी घेतली खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट। प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा। राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांनी रविवारी सायंकाळी 6 वाजता सातारच्या जलमंदिर पॅलेस येथे जाऊन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील यांचे समवेत होते। खासदार उदयनराजे भोसले यांनी नूतन मंत्री मकरंद आबा पाटील यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। यावेळी दोघांमध्ये चांगला फड जमला। सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने आपणाला मंत्रिपद मिळाले हे फार चांगले झाले। मदत व पुनर्वसन खात्याच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आपण प्राधान्यक्रमाने सोडवा, त्यासाठी आवश्यक लागेल ते सर्व सहकार्य निश्चितपणे केले जाईल अशी ग्वाही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली। महाराजांची भेट म्हणजे आनंदच असतो। 2 दिवसापूर्वीच मी येण्याचं, त्यांना भेटण्याचं, त्यांचे आभार मानण्याचं निश्चित केलं होतं, परंतु देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब यांचं दुःखद निधन झाल्यामुळं मी त्या दिवशी येण्याचं कॅन्सल केलं। परंतु आज महाराज साहेब आहेत हे कळल्यानंतर आलो, त्यांना भेटलो आणि आभार त्यांचे मानले, कारण माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी जी 2 भाषणं केली ती खूपच छान भाषणं केली आणि निश्चितपणानं त्यांच्या भाषणाचाही माझ्या निवडणुकीमध्ये चांगला लाभ झाला। तर आमचे पूर्वीपासून मैत्रीचे संबंध आहेत, त्यांच्या सदिच्छाही माझ्यासोबत कायम त्या ठिकाणी होत्या आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीचं निवडणुकीत यश आलं आणि सुदैवानं राज्याचा कॅबिनेट मंत्री सुद्धा झालो।
आणि त्यामुळे असं एकत्रित त्यांचे आभार मानण्याकरता आलो होतो आणि त्यांना भेटलो, त्यांचे आभार व्यक्त केले आणि त्यांनी माझं अतिशय आनंदाने या ठिकाणी स्वागत केलं. त्याबद्दल त्यांनाही मनपूर्वक मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आपल्या पगार नव्हतं तेव्हापासून येणं जाणं आहे आणि हे आबांचंच घर आहे, त्यामुळं फार म्हणजे असं काय नाही. माझा मित्र माझ्या घरी आला, त्याच्यात मला फार आनंद वाटला. मोस्ट वेलकम. मला आनंद वाटला की मकरंद आबांना आणि ह्या सातारा जिल्ह्याला न्याय मिळाला. एक सोडून चार मग शिवेंद्रराजे असतील, मकरंद आबा असतील, शंभूराज असतील, त्यानंतर जयकुमार असतील, आज या सगळ्यांना एवढे चांगले खाते मिळालेत. निश्चितपणे त्यांच्या हातून चांगल्या लोकांची सेवा होईल याच्याबद्दल माझ्या मनात ते मात्र शंका नाही. केवळ या जिल्ह्यासाठी नाही, संपूर्ण महाराष्ट्राचं कौतुक करेल याबद्दल अक्षरशः सांगतो ना. कारण की सातारा जिल्ह्याची जी परंपरा आहे, तो वारसा आहे, तोच या संपूर्ण या चौघांना आणि बाकीचे निवडून आलेले सगळ्या आमदारांना लाभलाय आणि ते निश्चितपणे त्याचं चीज करतील आणि करणार. परवाना नसताना दारू पिण्याची व्यवस्था करणाऱ्या सैदापुरातील हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात दारू पिण्याची बेकायदेशीररित्या व्यवस्था करणाऱ्या हॉटेल, ढाबा तसेच खानावळी यांच्यावर कारवाईची विशेष मोहीम राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरू केली आहे. सातारा शहरानजीक सैदापूर गावामध्ये एका हॉटेलवर कारवाई करत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरारी पथकाचे निरीक्षक माधव चव्हाण यांनी यासंदर्भात रविवारी सायंकाळी 5:15 वाजता प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्ह्यात धडक कारवाई सुरुवात करण्यात आली आहे. अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या नेतृत्वाखाली दारू पिण्याची बेकायदेशीररित्या व्यवस्था करणाऱ्या हॉटेल, ढाबा तसेच खानावळी यांच्यावर कारवाईची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. दिनांक 28 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सैदापूर येथील हॉटेल स्वादवर अचानक छापा टाकण्यात आला. हॉटेलच्या जागेत परमिट रूम, बिअर बारचा परवाना नसताना देखील बेकायदेशीर दारू पिण्याची व्यवस्था केल्याबद्दल महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्याबाबत त्या ठिकाणी दारू पिण्यासाठी आलेल्या 2 जणांसह हॉटेल मालकावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील, सोमनाथ माने, सहाय्यक दुय्यम निरीक्षक पांडुरंग कुंभार, जवान सागर आवळे, अजित रसाळ, मनीष माने, अरुण जाधव, राणी काळोखे, आबासाहेब जानकर यांनी भाग घेतला. सातारा जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांना आवाहन करण्यात येते की दिनांक 31 डिसेंबर रोजी नूतन वर्ष मोठ्या उत्साहाने सादर केले जात आहे. सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यामुळे हॉटेल व्यावसायिक पर्यटकांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवत असतात. अशा वेळी कार्यक्रमामध्ये बऱ्याच वेळा जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक मद्य वितरणासाठी 1 दिवसीय तात्पुरती क्लब अनुज्ञप्ती परवाना मंजूर करून न घेता कार्यक्रमाच्या दिवशी विविध प्रकारचे विदेशी मद्य, बियर व वाईन हॉटेल परिसरात वितरण, साठा तसेच मद्य पिण्याची व्यवस्था करत असल्याचे तपासणीवेळी यापूर्वी निदर्शनास आले आहे. हॉटेल मालक, चालक, हॉटेल व्यवस्थापन किंवा हॉटेलमधील पर्यटक व ग्राहकांनी शासनाच्या आदेशाचा भंग केल्यास त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमानुसार कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा अधीक्षक रवींद्र आवळे यांनी दिला आहे. भोसे येथील घरफोडी प्रकरणी एकास अटक, पाचगणी पोलिसांची कारवाई, चोरीतील 1.5 लाख जप्त. भोसे तालुका महाबळेश्वर येथील एका बंगल्यातील झालेल्या घरफोडी प्रकरणी पाचगणी पोलिसांनी अत्यंत वेगवान तपास करत चोरट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. याबाबत पाचगणी पोलिसांनी रविवारी दुपारी 4 वाजता पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. भोसे येथील मनमा फार्म्स अँड फूड्स या कंपनीच्या बंगल्यात कोणीही नसताना प्रवेश करून बंगल्यातील स्लायडिंग खिडकी उचकटून बंगल्यावरील बेडरूममध्ये जाऊन दिनांक 20 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बॅगेत ठेवलेली रोख रक्कम 1,50,000 रुपये चोरून नेले होते. याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात दिनांक 23 डिसेंबर रोजी मोईज मोहसिन यांनी फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी बातमीदारामार्फत शोध घेऊन संशयितास पोलिसांनी तात्काळ अटक केली. संशयिताकडून चोरीस गेलेले रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, वाईचे पोलीस उपाधीक्षक बाळासाहेब भालचिम
यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, हवालदार निलेश माने व पोलीस नाईक तानाजी शिंदे यांनी ही कारवाई केली. जरंडेश्वर शुगर मिल्सने ऊस दर केला जाहीर, प्रतिटन 3200 रुपये देणार. संचालक सचिन सिनगारे यांची माहिती. महाराष्ट्राच्या साखर उद्योगातील अग्रगण्य कारखाना असलेल्या चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिलचा गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरू झाला आहे. दर दिवशी 18 ते 18,500 मेट्रिक टन ऊस गाळप केले जात आहे. कारखान्याकडे गळीतास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन 3200 रुपये दर देणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे यांनी दिली. पश्चिम महाराष्ट्रातील अन्य सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांच्या तुलनेत जरंडेश्वर शुगर मिल्सने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. गळीत हंगाम 2023-24 मध्ये 18,71,424 टन ऊस गाळप करून कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता आलेल्या ऊसाला उच्चांकी असा 3100 रुपयांचा दर दिला आहे. जरंडेश्वर शुगर मिल्सने सातत्याने चांगला ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस गाळप करून अल्पावधीतच साखर उद्योगात नावलौकिक मिळवला आहे. कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याची 2500 मेट्रिक टन गाळप क्षमता असताना अतिरिक्त ऊसाचे क्षेत्र व ऊस गाळपास घालवण्यासाठी उत्कृष्ट नियोजनाद्वारे कारखान्याचे विस्तारीकरण केले आहे. जरंडेश्वर शुगर मिल्स मार्फत ऊस तोडणी कार्यक्रम, ऊसास वेळेत तोड, योग्य दर, अचूक वजन, काटे यासह ऊस विकास योजना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवल्या आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यास ऊस घालण्यास नेहमीच उत्सुक आहेत. या सर्व योजना व्यवस्थापनामार्फत राबवल्या जात असल्याने कारखान्याबाबत ऊस उत्पादकांचे मनात प्रचंड विश्वासार्हता निर्माण आल्याचे दिसून येत असल्याचे सिनगारे यांनी सांगितले. सिनगारे म्हणाले की जरंडेश्वर शुगर मिल्सने गेले 15 वर्षात सामान्यातील सामान्य शेतकऱ्याला आधार देण्याचे काम केले आहे. जरंडेश्वर शुगर मिल्सने गळीत हंगाम 2024-2025 चे नियोजन अत्यंत काटेकोर केले असून कारखान्याकडे ऊसाची नोंद केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या ऊसाची गाळप करण्यास जरंडेश्वर शुगर मिल्स कटिबद्ध आहे. कारखान्याचा वजन काटा अचूक असून ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी, वाहतूक, ठेकेदार, कर्मचाऱ्यांसह सर्वजणांना वेळेवर पेमेंट केले जात आहे. या वर्षीच्या गळीत हंगामासाठी चांगल्या रिकव्हरीच्या दृष्टीने चांगल्या प्रतीचा ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन सिनगारे यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर श्रीधर गोसावी, मुख्य शेतकी अधिकारी चंद्रकांत थोपटे, वर्क्स मॅनेजर सुभाष थोरात, प्रोडक्शन मॅनेजर रमेश बावणे, डिस्टिलरी मॅनेजर बाळासाहेब शिंदे, चीफ अकाउंटंट संभाजी येवले, लेबर ऑफिसर दिगंबर गिडे, कार्यालय अधीक्षक संदीप सावंत तसेच कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते. you